काश्मीरीच्या नादाखाली सगळे बोगस लेआउट मंजूर केले जातात आणि ज्यांनी याच्यामध्ये गद्दारी केल्या ना, अनेक रोडवरती ड्रेनेज व्यवस्था केली पण चेंबरच केले नाहीत. वालचंद कॉलेजचे लोक सुद्धा यांना मिळालेले योग्य त्यांचं नियंत्रण नाही. उंच पोलची लाईन उभा केलेली आहे, सगळं काही यंत्रणा आहे, पण गेली 2-3 वर्ष झालं तरी पण ते लोक अंदाज. त्यामध्ये मग सॅटेलाइट विभाग असो, अगर इतर विभागातले काही अधिकारी असोत किंवा उपायुक्त असोत किंवा तत्कालीन आयुक्त असोत, यांनी गद्दारी केलेलीच आहे. सांगली मिरज कोपरगाव शहर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये मी अनेक प्रभागामध्ये काम करत असताना, नागरिकांशी संवाद करत असताना, नागरिकांच्या समस्या बघत असताना, विशेष करून सांगलीच्या वार्ड क्रमांक 8 मध्ये खूप समस्या माझ्या पुढे आलेल्या आहेत. आणि त्या समस्या इतक्या का आहेत म्हणून त्या वार्डचं प्रतिनिधित्व करणारे हे माझ्या समोर बसले ते विष्णू माने साहेबांशी मी ही दिलखुलास चर्चा करणार आहे आणि नागरिकांच्या वतीनं येणाऱ्या समस्याबाबत चर्चा करणार आहे. तर विष्णू माने साहेब, पहिल्यांदा नमस्कार. नमस्कार. माने साहेब, मला एक सांगा की तुमच्या वॉर्डमध्ये मी आतापर्यंत अनेक व्हिडिओ काढले आणि अनेक व्हिडिओ मी प्रसिद्ध केले, तर ह्या वार्डचं प्रतिनिधित्व तुम्ही किती वेळा केलंय? या वार्डाचं प्रतिनिधित्व या 8 नंबर वार्डातील नागरिकांच्या आशीर्वादानं मला सलग 15 वर्ष करायला मिळालं आणि त्या माध्यमातून खूप विकास काम करण्याची सुद्धा संधी मायबाप जनतेमुळं मला या प्रभागामध्ये करण्याची संधी जनतेच्या आशीर्वादानं मिळाली. पहिल्यांदा मी ओबीसी मधून या प्रभागामध्ये निवडून आलो. परत कामाच्या जोरावरती दुसऱ्या वेळी ओबीसी रिझर्वेशन पडलेलं नसल्यामुळं मी ओपन मधून 2 टर्म या मायबाप जनतेच्या आशीर्वादानं मला काम करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी सदस्य मायबाप जनतेच्या ऋणी आहे. माने साहेब, तुम्ही पहिल्यांदा ओबीसी गटातून निवडून आला, परत 2 वेळा ओपन गटातनं. हो, खरंच तुम्ही ओपन गटातनं 2 वेळा तुम्हाला संधी देते ही जनता, म्हणजे काहीतरी तुमचं कर्तृत्व असं वाटतंय. पण मला एक सांगा, तुम्ही हे जे 15 वर्षाचं कारकीर्द गाजवली असं तुम्ही म्हणताय, तर मग ठळक वैशिष्ट्य काय सांगता येतील का जनतेसमोर? 100% सांगता येतील ना. या प्रभागाचा विकास करण्यामध्ये पहिल्यांदा सिंगल वार्ड होता, त्यामध्ये वार्ड क्रमांक 14, वार्ड क्रमांक 24 आणि वार्ड क्रमांक 8 असे 3 वेळा वेगवेगळे प्रभाग झाले. पहिला मूळ जो प्रभाग होता, शारदा हाऊसिंग सोसायटी, आनंदनगर, श्यामनगर, अष्टविनायक नगर, गंगानगर, जिल्हा परिषद कॉलनी, हा प्रभाग पहिल्यापासून माझ्या प्रभागामध्ये आहे. आणि दुसऱ्या टर्मला आणि तिसऱ्या टर्मला थोडा प्रभाग वाढत गेला. परंतु सर्व भागातील नागरिकांनी माझ्या विकास कामाच्या वरती विश्वास ठेवून मला सलग 3 टर्म संधी दिली. आणि त्यामध्ये ठळक वैशिष्ट्यामध्ये विजयनगर ते कुपवाड जाणारा रोड, डीपी रोड रुंदीकरण असेल, सुदगिरणी ते पालवी हॉटेलकडे जाणाऱ्या डीपी रोडवरतीचे लाइटिंगचं काम असेल, ही ठळक वैशिष्ट्यामध्ये माझ्या सुरुवातीच्या करिअरमध्ये सर्व प्रभागामध्ये कुपवाड शहरामध्ये उंच पोल स्ट्रीट लाईटचं काम सुरुवातीला कुठं झालं असेल तर प्रभाग क्रमांक 8 मध्ये झाले. त्यावेळच्या काळामध्ये माझ्यावर टीकाटिप्पणी झाली वर्तमानपत्रांमधून की कुपवाडच्या माळावरती उंच पोल स्ट्रीट लाईट बसवल्या आणि नागरिकांना सेवा देण्याचा प्रयत्न होतोय. त्यामधून काही लोकांनी टीका केली, काही लोकांनी कौतुक केलं, पण लोकांच्या गरजा बघून मी त्या सोयी करण्याचा प्रयत्न केला. ठळक वैशिष्ट्यापैकी हा डीपी रोडचा विकास असेल आणि प्रभागातील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक उभा करण्यामध्ये मला यश आलं, ते माझं भाग्य मी समजतो. त्याचबरोबर विनायकनगर संजीवनी हनुमान मंदिराचा विकास करण्यामध्ये यश आलं. त्या संजीवनी हनुमान मंदिराच्या विकासासाठी 75 लाख रुपये निधी माजी पालकमंत्री जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून देण्यामध्ये मला यश आलं. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक उभा करण्यासाठी 2.5-3 कोटी रुपये निधी महापालिकेच्या वतीनं या ठिकाणी उपलब्ध करून एक पर्यटन स्थळ आणि नवीन युवकांसाठी एक अद्ययावत लायब्ररी या ठिकाणी उभा केली आणि ते
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक हे सर्व जाती धर्मातील नागरिकांची सेवा म्हणून आम्ही त्याचा उपभोग घेतो. कोविडच्या काळामध्ये सगळ्यात जास्त सेवा नागरिकांना आरोग्य कॅम्पची पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या माध्यमातून देण्यात आली. त्याचबरोबर दुसरं जे संजीवनी हनुमान मंदिरला जे आम्ही 75 लाख रुपये दिले ते डेव्हलप केलं, त्यामधून कैलासवासी राजाराम बापू गार्डन त्या बाजूच्या परिसराला आपण नाव दिलंय, त्या गार्डनचा उपयोग, त्या मंदिराचा उपयोग लोकसेवेसाठी कायम आम्ही करतोय. त्याचबरोबर कुपवाड वारणाली मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल जवळजवळ आता 10 ते 11 कोटी रुपये खर्च करून हॉस्पिटल आता तयार केले. 2-3 महिन्यात लोकार्पण सोहळा घेण्याचा आमचा सर्वांचा मानस आहे. नेते मंडळीला बोलवून सर्वपक्षीय आणि महायुतींच्या सर्व नेत्यांना बोलवून मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलला 50 बेडचा हॉस्पिटल उभा करण्यामध्ये यश आलं. परवाच अजितदादांच्या माध्यमातून काम करण्याची सुरुवात केली. अजितदादांनी 8 कोटी रुपये निधी दिला. त्यामध्ये कुपवाड पाटबंधारे ऑफिस ते बालाजीनगर अकुजनगरकडे राहणारा 100 फुटी डीपी रोड विकसित करून सर्व प्रभाग, सर्व कॉलन्या एकत्र जोडण्याचा प्रयत्न, त्या 8 कोटीपैकी 4 कोटीचा निधी दिला आणि त्या माध्यमातून त्या भागाचा विकास आणि कायापालट करण्याचा. मग त्या परिसरामधल्या प्रॉपर्टीचे रेट वाढले, त्या परिसरातली जडणघडण जवळ आली. 4-5 किलोमीटर कुपवाडमध्ये कोणाला जायचं असेल तर फिरून जावं लागत होतं, ते आता 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती लोकांना जाता येतंय आणि सगळ्या कॉलन्या एकत्रित जोडण्याचा प्रयत्न आम्ही केला. सुरुवातीला निवडून आल्यानंतर इथं पाण्याचा प्रश्न फार गंभीर होता. 4 दिवसातून एकदा पाणी येत होतं, रात्री 12ला पाणी येत होतं. विकास महाआघाडीची सत्ता आल्यानंतर पहिल्यांदा आपल्या श्यामनगर 8 नंबर वार्डामध्ये 12,79,00,000 लिटरची टाकी बांधली आणि संपूर्ण प्रभागामध्ये मुबलक पाणी देण्याचा प्रयत्न केला. परंतु दरम्यानच्या या 10-15 वर्षाच्या काळामध्ये इतकी झपाट्याने नागरी वस्ती वाढली की त्याचं कारण असं आहे की सांगलीला येणारा पूर, विजयनगरला झालेलं कलेक्टर ऑफिस, न्यायालय आणि भारतीय विद्यापीठ ह्या मोठ्या संस्था या ठिकाणी आल्यामुळं नागरी वस्ती झपाट्यानं वाढली आणि त्यामुळं आज ते सुद्धा मुबलक पाणी कमी पडू लागलं. त्याच्याकरता त्याची पर्यायी व्यवस्था म्हणून गेल्या बॉडीमध्ये परत 15 लाख लिटरची टाकी मंजूर केली ती आणि 3,40,00,000 रुपये. आता त्यामधून जी टाकी बांधलेली आहे 1 महिन्याभरामध्ये त्या टाकीच्या पाण्याचा सुद्धा उपभोग नागरिकांना मिळेल आणि नागरिकांचा जो पाण्याचा फार मोठा आता प्रश्न परत निर्माण व्हायला लागलाय तो सुद्धा दूर करण्याचा मी प्रयत्न लोकप्रतिनिधी या नात्यानं केलेला आहे. काही भागामध्ये MIDC मधून पाणी घेतोय. ह्या दोन्ही टाक्या एका वेळी चालू झाल्या की तो प्रश्न मिटून जाईल असं मला एक खात्री आणि लोकप्रतिनिधी म्हणून मला आशा आहे. मलाही सांगा, आता तुम्ही म्हणला की एवढे करोडो रुपये तुम्ही रस्त्यावरती खर्च केले वगैरे वगैरे, पण तुमच्या भागामध्ये असणारा जो वारणालीचा बाजूचा परिसर, मग गंगानगरच्या काय कॉलनी गल्ली असतील, त्याच्या पलीकडचा जो वारणाली ते रेल्वे उड्डाणपुलापर्यंतचा काय भाग आहे, किंवा वारणालीच्या पिछाडीचा काय भाग, अष्टविनायक नगर वगैरे असा जो एरिया आहे, याच्यामध्ये अनेक व्हिडिओ माझे काढलेले ते तुम्ही सुद्धा पाहिले असतील. हो, अत्यंत दयनीय अवस्था त्याच्यामध्ये झाली आणि खऱ्या अर्थानं नागरिक त्या ठिकाणी या रस्त्यावरून नाराजी व्यक्त करत होते. याबद्दल तुमचं काय स्पष्टीकरण आहे? काय झालंय, आमची या 5 वर्षाची या 2018 ते 23 ज्यावेळी मुदत संपायची वेळ आली त्याच वेळी भुयारी ड्रेनेज योजनेचं काम चालू झालं आणि ते ऐन पावसाळ्यात काम चालू असल्यामुळं नागरिकांना प्रचंड त्रास होतोय. त्यामध्ये MGPचा नियोजनाचा फार मोठा अभाव आहे. म्हणजे नागरिकांना त्रास होऊ नये याच्याकरता पावसाळ्यापूर्वीच रस्ते उकरायला पाहिजे होते, ड्रेनेज लाईन टाकायला पाहिजे होते. ऐन पावसाळ्यामध्ये सुद्धा काही ड्रेनेज लाईनी टाकल्या आणि त्यामुळं नाहक त्रासाला नागरिकांना बळी पडावं लागलं. आणि त्यात आमची मुदत संपल्यामुळं प्रशासनावरती आमची जी पहिली पकड होती ती राहिली नाही. बरोबर, म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. आज आम्ही सुद्धा नागरिकच आहे, परंतु गेले 15 वर्षाच्या अधिकाऱ्यांबरोबर चांगले रिलेशन असल्यामुळं आमच्या थोड्याफार शब्दाला किंमत देतात. आम्ही सांगितलेली कामं थोडीफार होतात. पण गेली 15 वर्षी जे नगरसेवक म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून जे चहा पाणी दबाव होता तो प्रशासनावर आता ह्या 2 वर्षामध्ये आमचा राहू शकलेला नाही आणि त्याची मनमानी थोडी MGPच्या नियोजनाचा फार मोठा अभाव आहे आणि रिफिलिंग वेळेवरती न झाल्यामुळं
लोकांना काही किरकोळ किरकोळ अपघात झाले, कोणाच्या पाय फ्रॅक्चर झाला, कोणाचा हात फ्रॅक्चर झाला. आमच्याकडे सुद्धा या पावसामुळे वारंवार तक्रारी येतात. आम्ही सुद्धा त्या तक्रारी सोडवण्यासाठी, जसं तुम्ही रोज एक विषय नवीन विषयाच्या माध्यमातून प्रश्न मांडता, तसं आमच्याकडे जे जे नागरिक तक्रार करतात त्यांना घेऊन आम्ही आयुक्त, कर्तव्यदक्ष आयुक्त सत्यम गांधी साहेब यांच्याकडे नेऊन काही कॉलन्यांचे मुर्मीकरणाचे रस्ते केले, काही कॉलन्यांचे बीबीएम डांबरीकरणाचे पॅचवर्क करून रस्ते करून जाण्या येण्याची सोय करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर अजितदादा असतील, या सांगलीच्या विधानसभेचे विद्यमान आमदार, कर्तव्यदक्ष आमदार सुधीरदादा गाडगीळ, आमचे विधान परिषदेचे आमदार इद्रिसभाई नायकोडी यांच्या विविध माध्यमातून आम्ही काही रस्ते करण्याचा सुद्धा प्रयत्न चालू आहे. नवीन रस्त्यांसाठी सुद्धा परवाचा अजितदादांचा सांगलीला दौरा होता. त्याच्यासाठी 50 कोटी कुपवाड ड्रेनेज योजनेमुळे जे खराब झालेले रस्ते आहेत त्यांना स्पेशल निधी द्यावा आणि कुपवाडचा प्रश्न आणि माझ्या प्रभागातला असेल आणि कुपवाड शहरामधला प्रश्न ड्रेनेजमुळे जो निर्माण झालाय रस्त्यांचा, तो सोडवण्याची आम्ही मागणी, मी प्रदेश उपाध्यक्ष या नात्यानं अजितदादांचा एक कार्यकर्ता म्हणून मी अजितदादांकडे मागणी केली. आमदार इद्रिसभाईंकडे माझा पाठपुरावा चालू आहे, आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्याकडे पाठपुरावा चालू आहे. आता ड्रेनेज योजना झाल्यानंतर एक 25-30% रस्ते, प्रमुख रस्ते आम्ही करण्याचा प्रयत्न केलाय. परंतु सगळ्या नागरिकांना समाधान होण्यासाठी स्पेशल एक 50-100 कोटी रुपये निधी आणून अंतर्गत रस्ते करणं काळाची गरज कुपवाड ड्रेनेज योजनेमुळे निर्माण झाली. त्याचा पाठपुरावा एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, राष्ट्रवादीचा एक पाईक म्हणून मी, जरी आज लोकप्रतिनिधी नसलो तरी अजितदादांचा कार्यकर्ता म्हणून माझा प्रयत्न, आणि गेली 15 वर्षे त्यांनी मला सेवा करण्याची संधी दिल्यामुळं त्यांचा पाईक आणि त्यांचा ऋणी म्हणून माझा प्रयत्न चालूच आहे. मला एक सांगा, आता तुमचे 2 वर्ष कालावधी संपलेला आहे. हो. तुम्ही माजी नगरसेवक म्हणून आहात. हो. प्रशासनावरची पकड कमी झाली. हो. या 2 वर्षामध्ये महानगरपालिकेच्या मनमानी अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेची वाट लावली, असं मी अनेक व्हिडिओ मधनं जाहीर केलेलं आहे. बरोबर. आणि याच्याबद्दल कोण जर मला चॅलेंज लावत असतील अधिकारी, तर ते मी चॅलेंज पण स्वीकारायला तयार आहे. त्यांनी कसं महापालिकेला डबऱ्यात घातलं हे मी सिद्ध करायला तयार आहे. पण साहेब, मला सांगा की तुमच्या ह्या प्रभागामध्ये मी बघितलं MJP म्हणजेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण. बरोबर. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या लोकांना एकदा सुदबुद्धी द्यावी देवानं म्हणून अभिषेक घालायला लागतो की काय, असं मला वाटू लागले. कारण सांगतो की या सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये 2008 पासून ज्या ड्रेनेज व्यवस्था चाललेल्या आहेत त्या ड्रेनेज व्यवस्था केल्या, म्हणजे रस्ते चांगले उकरले, त्याच्यामध्ये ड्रेनेज लाईनी टाकल्या, तर भयावह परिस्थिती अशी आहे. तेव्हापासून आजपर्यंत सुमारे 2008 ते 2025 या पिरियडमध्ये अनेक रोडवरती ड्रेनेज व्यवस्था केली, पण चेंबरच केले नाहीत, किंवा चेंबर पण केले पण लोकांचं कनेक्शन जोडलं नाही. आता लोकांचं कनेक्शन पण जोडलं पण त्याची आउटलेटच जोडली नाही. आता आउटलेट जोडली पण पुन्हा रस्तेच केले नाहीत, कारण टेंडरमध्ये रस्ते पूर्ववत करून देणे क्रम प्राप्त आहे कायद्यामध्ये, नियमामध्ये, तरी पण केले नाहीत. एवढी भयावह परिस्थिती ही चालली, याच्याबद्दल तुमचं मत काय? एक आहे, MJPनं जो DPR कुपवाड ड्रेनेज योजनेचा करायला, व्यवस्थित करायला पाहिजे होता, तो प्रॉपर जागेवर जो जाऊन न केल्यामुळं फार ढिसाळ नियोजन झालंय. जे कॉलनीचे साईड चेंबर जे पाहिजे होते ते 19,000 चेंबर पाहिजे होते, ह्यांनी 4 का 5,000 त्यात चेंबर धरले. आणि आता नवीन प्रस्ताव 14,000 साईड चेंबरचा, सर्व्हिस चेंबर जे पाहिजेत आपल्याला प्रत्येक घरासाठी, त्याचा शासनाकडे 51 कोटीचा प्रस्ताव शासनाला आता सादर केलाय. ज्यावेळी DPR मंजूर केला जो 250 कोटीचा, त्यावेळी त्यामध्ये ह्या सगळ्या चेंबरांचा समावेश असायला पाहिजे होता. पण MJPच्या ढिसाळ नियोजनामुळे 4,000 मेन चेंबर धरलेत, पण त्याला लागणारे 19,000 सर्व्हिस चेंबरचं त्यांनी नियोजन आणि प्लॅनिंग व्यवस्थित न केल्यामुळे आज हा पश्चाताप नागरिकांना व्हायला लागला. एवढे करोडो रुपये खर्च करून सुद्धा नागरिकांना त्याचा लाभ मिळतोय का नाही ही मनात शंका निर्माण व्हायला लागल्या. पण आताच परवाच अजितदादांनी आढावा मिटिंग घेतली, त्यावेळी आयुक्त साहेबांनी अजितदादांना विनंती केली की 51 कोटीचा आमचा प्रस्ताव पेंडिंग आहे, तो मंजूर करावा. तो मंजूर झाल्याशिवाय ही योजनाच कार्यान्वित होत नाही. मला महापालिका प्रशासन असेल, MJPला असेल किंवा महाराष्ट्र शासनाला असेल, तात्काळ सर्व्हिस चेंबरची फाईल महाराष्ट्र शासनानं मंजूर करायला पाहिजे.
नाहीतर 250 कोटी आपली पाण्यात जाऊ शकतात अशी परिस्थिती आहे. कारण 14,000 चेंबर, सर्व्हिस चेंबर झाले, सगळं नागरिकांचे आउटलेट त्यात जोडताच येत नाही. जोडतात. आणि हा गंभीर प्रश्न निर्माण झाला तो एमजीपीनं. एमजीपी 3% सर्व्हिस चार्ज ह्या सगळ्या प्रोजेक्टसाठी घेते, म्हणजे कोट्यवधी रुपये घेत असताना त्यांच्या नियोजनाचा अभाव, त्याच्यावर वास्तविक कारवाई व्हायला पाहिजे असं मत आहे चुकीचा डीपीआर केल्याबद्दल. साहेब, आता तुम्ही म्हणला कारवाई व्हायला पाहिजे. या एमजीपीच्या कार्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी मला परवा समजलं की वालचंद अभियांत्रिकी कॉलेजची काहीतरी एजन्सी आहे. हा असेल ना, ते थर्ड पार्टी म्हणून आहे. मला सांगा, मी या व्हिडिओच्या माध्यमातून वालचंदला मी खरंच सांगू इच्छितो की आपण खरंच मनापासून लक्ष देता का हो? आणि वालचंद सारख्या कॉलेजला जर त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमलं असेल तर वालचंद कॉलेजची आबरू तुम्ही काढताय असं वाटत नाही का? तुम्ही मिलीभगत आहात. आता जी परिस्थिती चाललेली आहे, मी अनेक ठिकाणचे व्हिडिओ टाकलेले आहेत, तुम्हाला कोणता अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर का करत नाही? तर वालचंद कॉलेजवर पण कारवाई व्हायला पाहिजे, वालचंद कॉलेजची एजन्सी रद्द व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि त्याच्याबरोबर मी सांगतो साहेब, मला एक सांगा, तुमच्या पक्षाचे नेते अजितदादा पवार हे विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत, बरोबर आहे? तर मला एक सांगा, ह्या एमजीपीच्या लोकांनी ज्यांनी याच्यामध्ये गद्दारी केली ना, किंवा महानगरपालिकेच्या लोकांनी गद्दारी केली ना, यांच्यावर कडक मधली कारवाई का करू शकत ना? त्याला त्याची मांडणी करणार आहात का तुम्ही? मी एक कार्यकर्ता म्हणून मी मागणी करेन, पण अशा ज्या मोठ्या कारवाई असतात त्या जनतेमधनं सुद्धा उठाव होणं अपेक्षित आहे. तुम्ही मीडियाच्या माध्यमातून प्रयत्न करता, आपण लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून करत असतो, परंतु अशी जे काही मोठ्या मेजर चुका होतात त्या ठिकाणी जनतेमधनं सुद्धा उठाव होणं गरजेचं आहे, अपेक्षा आहेत. आणि त्या जनतेमधून उठाव झाला आणि वालचंद सारख्या चांगल्या संस्थेनं प्रामाणिकपणे काम करून ज्या चुका झाल्या त्या निदर्शनास आणून त्या ठेकेदाराला, त्या एजन्सीला त्या पूर्ण करून घ्यायला लावणं भाग पाडायला पाहिजे असं मला एक कार्यकर्ता म्हणून वाटतंय. पण होत नाहीये साहेब, हे मी स्वतः सांगतो. वालचंद कॉलेजचे लोक सुद्धा यांना मिळालेले योग्य त्यांचं नियंत्रण नाही असं मला स्पष्ट म्हणायचं आहे. आणि असेल तर त्यांनी कधी पण येऊन मला सांगावं, मी त्यांची पण मी मांडणी करायला तयार आहे. पण याच्याबरोबर एक परत सांगतो सर, तुमच्या वार्डमध्ये अनेक ठिकाणी तसा बघायला गेलं तर विष्णू माने साहेब, तुमचा वार्ड फार मोठा आहे, विस्तारित भाग आहे, विस्तारित भाग पण आहे. नवीन जे काय बांधकाम वगैरे चाललेले आहेत, एक्सटेन्शन एरिया वाढत आहे, सगळ्याच सुविधा तिथं देणं गरजेचं आहे. मग लाईट आली, पाणी आलं, ड्रेनेज आलं, सगळं आलं. ह्या सगळ्या सुविधा एकाच वेळेला देणं हे शक्य नाही आहे, हे मी पण समजतो. पण मला एक सांगा की या सुविधा देत असताना असं काय तुम्हाला जाणवतं का की काही लोक जे काय लँड डेव्हलपर्स म्हणून आहेत ते काही भागामध्ये येतात ते गुंठेवारी म्हणून प्लॉटिंग करतात, काहीतरी रक्कम लावून ते विक्री करतात, त्यांना रस्ते करून देतो, पाणी करून देतो, लाईट करून देतो, ड्रेनेज करून देतो, सगळ्या सुविधा करून देतो म्हणून आश्वासनं देतात आणि विक्री झाल्यानंतर निघून जातात आणि त्याचा लोड महापालिकेवर येतो असं मला वाटतंय. तुमचं मत काय या बाबतीत? जिल्हाधिकारी काकडे साहेब आणि आपल्या महापालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त सत्यम गांधी साहेबांनी यांनी खरोखर लक्ष घालणं गरजेचं आहे. आपल्या शेजारचे राज्य कर्नाटकमध्ये तुम्ही कागवाडच्या बाउंड्रीवर जरी गेला, ज्यावेळी येणे लेआउट प्रस्तावित आणि मंजुरीला दिला जातो त्यावेळी प्राथमिक लेआउट मंजुरी दिल्या पहिल्यांदा लाईट, पाणी, रस्ते, गटरी, ड्रेनेज या सगळ्या व्यवस्था डेव्हलपरकडनं करून घेतल्या जातात आणि त्याच्यानंतरच अंतिम मंजुरी दिली जाते. मग शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये ते होतंय तर ते आपल्या शहरामध्ये का होऊ नये? तुमची जी मागणी आहे ती रास्त मागणी आहे. कारण आता इथून मागं झालेल्या चुका न काढता आता इथून पुढच्या काळात तर सत्यम गांधी साहेबांनी, जिल्हाधिकारी काकडे साहेबांनी प्रशासनाला सूचना नगर विकास विभागाला देऊन, नगर सचिव नगर विकास विभागाला आपल्या जर सूचना दिल्या, प्राथमिक लेआउट मंजुरीच्या वेळीच जर रस्ते, गटरी, लाईट, पाणी ह्या जर सुविधा करून घेतल्या तर भविष्यामध्ये आपल्या महापालिकेवरती लोड येणार नाही, आपल्या शहरावरती लोड येणार नाही. ह्या सगळ्या गरजा पूर्ण केल्यानंतर तिथून पुढचा
हस्तांतर केल्यानंतरचा मेंटेनन्स महापालिका करण्याची जबाबदारी कायद्याप्रमाणे आहे. परंतु तसं होत नाही. चिरीमिरीच्या नादाखाली सगळे बोगस लेआउट मंजूर केले जातात आणि त्याचा लोड या महापालिका प्रशासनावर असेल, महापालिकेच्या लोकप्रतिनिधीवर, जिल्हा नियोजनावरती येतो आणि पाहिजे तसा विकास दिसून येत नाही. त्याचं कारण हे नगररचना डिपार्टमेंटच्या प्राथमिक मेजर चुका आहेत या. आणि ह्या जर चुका प्रशासनानं दुरुस्त केल्या तर नवीन विस्तारीकरण जे शहर वाढणार आहे आपलं, मग ते कुपवाडमध्ये मोठ्या प्रमाणात वाढू शकतं. तिथले जे नवीन लेआउट मंजूर होणार आहेत, यापूर्वी झालेल्या चुका न बघता आता इथून पुढचे तर नवीन लेआउट आपण विकसित करताना लाईट, पाणी, रस्ते, गटरी ह्या डेव्हलपरकडनं करून घ्याव्यात आणि मगच लेआउटला मान्यता द्याव्या. नक्कीच शहराच्या विकासामध्ये भर पडेल आणि एक चांगलं शहर म्हणून जनतेसाठी उपलब्ध होईल. मी माने साहेब या व्हिडिओच्या माध्यमातून माननीय कलेक्टर साहेब काकडे आणि आमचे सत्यम गांधी साहेबांना सांगू इच्छितो, साहेब या महानगरपालिकेच्या एरियामध्ये अनेक लँड डेव्हलपर्स हे अशा पद्धतीचे प्लॉटिंग करतात आणि प्लॉटिंग केल्यानंतर त्या नागरिकांना वाऱ्यावर सोडतात. परिणामी त्याचा लोड जो आपल्यावर येतो त्याच्यामध्ये अनेक ठिकाणची जर तुम्ही चौकशी लावली तर लक्षात येईल या लँड डेव्हलपिंग करत असताना महानगरपालिकेच्या कोट्यातल्या अनेक सुविधा त्या ठिकाणी केलेल्या आहेत की ज्या लँड डेव्हलपरला महानगरपालिकेचा पुरवठा केला गेलेला आहे की अजून त्यांच्या ह्याला आपण ताब्यात घेतलेलं नाही, हस्तांतरित झालेलं नाहीये. तरी पण तत्पूर्वी स्ट्रीट लाईट झालेली आहे, ड्रेनेज व्यवस्था झालेली आहे, लाईट पाणी झालेलं आहे, रस्ते झालेले आहेत. का झालं तर कुठंतरी अधिकारी वर्ग, नगरसेवक वर्ग हे त्या लँड डेव्हलपरला सामील आहेत. ह्या अनेक गोष्टी ओपन होतील आयुक्त साहेब आणि ह्या विषय थांबले पाहिजेत. आणि तुम्ही नाही थांबवले तर सचिन कदमचा रोज एक नवीन विषय तर थांबवणारच आहे. तर माझी विनंती आहे तुम्हाला, अधिकार आहे जरा लवकर थांबवायची तुमच्याकडून अशी विनंती आहे. आणि माने साहेब मी पुढे विचारतो तुम्हाला की तुमच्या वार्डमध्ये सगळ्यात म्हणजे लोक नाराजी व्यक्त करतात, जसं मी मगाशी सांगितलं रोडच्या समस्या, ड्रेनेजची समस्या, तशी भयावह परिस्थिती स्ट्रीट लाईटची पण आहे. अनेक ठिकाणी तुम्ही उंच पोलची लाईन उभा केलेली आहे, सगळं काही यंत्रणा आहे, पण गेली 2-3 वर्ष झालं तरी पण ते लोक अंधारात आहेत. मग हे कशासाठी आणि का? नाही, यामध्ये महापालिकेचा आणि समुद्रा कंपनीचा जो करारपत्र झालंय ते चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळं आज नागरिकांना वेठीस धरलं जाते. पण आयुक्त सत्यम गांधी साहेबांना माझी विनंती आहे की या समुद्रा कंपनीकडून असेल किंवा महापालिकेच्या फंडातून जे जे उंच पूल कोट्यावधी रुपये खर्च करून आज उभा केल्यात, परंतु नागरिक अंधारात आहेत, त्या नागरिकांना जर समुद्रा कंपनी वेळेत काम करत नसेल आणि त्यांना आज 5-25 कोटी रुपये बिलं देऊन सुद्धा आपली कामं होत नसतील तर महापालिकेच्या फंडामधून तुमच्या अधिकारात लाईटची व्यवस्था करणं काळाची गरज आहे. कारण चोऱ्यांचं प्रमाण वाढलंय, कुपवाड ड्रेनेज योजनेमुळे रस्ते उकरले चालले आहेत परंतु तिथं लाईटचा उजेड नाही. मला वाटते कुपवाड शहरामध्ये लाईटच्या उजेडा अभावामुळे 5-50 अपघात झाले असतील, 5-50 चोऱ्या झाल्या असतील. याला प्रशासन जबाबदार आहे. पण प्रशासनानं आपली जबाबदारी हातात घेऊन एक तर समुद्र कंपनीला अर्जंट लाईट बसवायची व्यवस्था करावी, अन्यथा आपल्या महापालिका फंडातून डायरेक्ट टेंडर काढून तुम्ही लाईटची व्यवस्था देणं गरजेचं आहे. कारण पोल उभा करण्यासाठी मग डीपीडीसीतला निधी असेल, महापालिकेतला निधी असेल, कोट्यवधी रुपये आपण खर्च केलाय. आणि गेले 3-4 वर्ष आमच्याच प्रभागामध्ये मी माझ्या स्थानिक विकास निधीतनं 50 पोल उभा केले, त्याच्यावर आज गेले 3 वर्ष झाले लाईट नाहीत. मग ते ओपन पीस असतील, मुख्य रोडवर असतील, चौकात असतील, पण ते सगळे भाग अंधारात आहेत. मग त्या ठिकाणी अनुचित प्रकार घडतात, व्यसनी मुलं जाऊन तिथं बसतात आणि त्याचा नागरिकांना त्रास होतोय. हे दूर करण्यासाठी सत्यम गांधी साहेबांनी तात्काळ ऍक्शन घेणं काळाची गरज आहे. साहेब चुका करायच्या या अधिकाऱ्यांनी बरोबर स्ट्रीट लाईटच्या बाबतीत सुद्धा ज्यांनी अग्रीमेंट केलं त्याच्यामध्ये भाग घेणारे अधिकारी निश्चितपणे गुन्हेगार आहेत. आणि हे मी तुम्हाला आगामी आकर्षण म्हणून सिद्ध करून मी जनतेसमोर आणणारच आहे. त्यामध्ये मग स्ट्रीट लाईट विभाग असो, अगर इतर विभागातले काही अधिकारी असोत किंवा उपायुक्त असोत किंवा तत्कालीन आयुक्त असोत, यांनी गद्दारी केलेलीच आहे, मी ती जनतेसमोर मांडणारच आहे. पण त्याचा परिणाम जनतेमधून
तुमच्यासारख्या नगरसेवकांच्या बाबत जो रोष निर्माण होतोय हे भोगायला तुमच्यासारख्या लोकांना लागतंय, बरोबर. ह्यांच्या चुका. तर मी याच्यानंतर तुम्हाला एक विचारतो साहेब, कारण खूप वेळ तुमचा मी घेतलेला आहे. तर मला एक सांगा की जो चैत्रबन नाला आहे, या चैत्रबन नाला जो आहे तो तुमच्या वॉर्डमधनं मोठ्या प्रमाणात गेलेला आहे आणि पुढे गेल्यानंतर संतोष पाटलांच्या वॉर्डमध्ये गेलेला आहे. बरोबर. तर ज्या ठिकाणी स्वामी विवेकानंद चौक आहे त्या ठिकाणी आपण त्या गजानन हाऊसिंग सोसायटीमध्ये किंवा चैत्रबन कॉलनीमध्ये जात असताना त्या ठिकाणी ज्या बाजूला अपार्टमेंट्स आहेत, एक 2-4 गल्ले आहेत, त्या गल्ल्यांचं पाणी आज थांबलेलं आहे आणि त्याचा परिणाम त्यांच्या अपार्टमेंटच्या खाली ते पाणी आलेलं आहे आणि त्यांना ते भोगावं लागतंय. याचं कारण काय हो? त्याचं कारण म्हणजे जवळजवळ 10 कोटी रुपये निधीमधून संतोष पाटील असेल, आम्ही पाठपुरावा करून महापालिकेतनं तो निधी मंजूर केला. परंतु ठेकेदार स्पीडनं काम करणारा, वेळेला किंमत देणारा न मिळाल्यामुळं नागरिकांना फार मोठ्या प्रमाणात कालच्या पावसामध्ये त्रास झालेला आहे. परंतु आता अंतिम टप्प्यामध्ये 80% काम पूर्ण झालंय. एका ब्रिजचं काम चैत्रबन नाल्यापासून आता काल काहीतरी चालू झालेलं आहे आणि महिन्याभरात ते काम संपेल आणि त्या परिसरामधले गजानन कॉलनी असेल, चैत्रबन सोसायटी असेल, तुळजाईनगर मधल्या नागरिकांना या पावसाळ्यामध्ये फार त्या नाल्याचं काम संत गतीनं चालू असल्यामुळे फार त्रास सहन करावा लागला. रोज एक नवीन विषयामध्ये 2-3 वेळा तुम्हाला सुद्धा तिथे जाऊन जागा मुलाखती नागरिकांच्या घेऊन प्रश्न मांडावा लागला आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून अतिरिक्त आयुक्त रोकडे साहेब असतील, अतिरिक्त आयुक्त देशमुख साहेब असतील, सत्यम गांधी साहेबांनी सुद्धा जागेवर येऊन व्हिजिट केली आणि ते प्रश्न सोडवण्याचा कॉन्ट्रॅक्टरला तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. आता योगायोगानं स्ट्रॉंग वॉटर शामराव नगरचा प्रश्न असेल आणि सांगली मिरज कुपवाड शहरामधल्या नाल्याचा प्रश्न असेल ते सोडवण्यासाठी स्ट्रॉंग वॉटरचं 511 कोटीचं टेंडर झालेलं आहे. त्यामध्ये सुद्धा सचिन भाऊ 1.5 किलोमीटरचा परिसर आमच्या भागामधला तुळजाईनगर पासून बॅकचा मंगलमूर्ती कॉलनी आनंदनगरकडे जाणाऱ्या एरियामधला सुद्धा आरसीसी नाला स्ट्रॉंग वॉटर मध्ये आम्ही मंजूर करण्यामध्ये आम्हाला जनतेच्या आशीर्वादाने यश आलेलं आहे. ते सुद्धा काम येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये पूर्ण होतंय आणि नाल्याचा आणि नागरी वस्तीमध्ये शिरणाऱ्या पाण्याचा प्रश्न भविष्यातला मिटेल अशी एक प्रतिनिधी म्हणून खात्री मला वाटते. माने साहेब, मी एक जाता एक प्रश्न करू इच्छितो. तुम्ही आतापर्यंत 15 वर्ष इथल्या भागाचं नेतृत्व केलं. ते करत असताना मध्येच आपण काही महिन्यापूर्वी नगरसेवक पदावर असताना अचानक महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष पदापर्यंत तुमची मजल गेली आणि महाराष्ट्र राज्याचं उपाध्यक्षपद तुमच्याकडे आल्यानंतर त्याचा फायदा या तुमच्या वार्डच्या लोकांना होण्यासाठी काही मदत झाली आहे का? हो, नक्कीच झाली. मी अजितदादांच्या बरोबर काम करण्याचा निर्णय मी असेल, दिग्विजय सूर्यवंशी, माझे आमदार मान्य आमदार इद्रिसभाई नायकवडी, जमीलभाई बागवान, अथर नायकवडी आणि आमचे शहर जिल्हाधीश पद्माकर जगदाळे आणि आमचे सहकारी मित्र बिरेंद्र थोरात यांनी अजितदादा गटामध्ये काम करायचा निर्णय ज्यावेळी घेतला त्यावेळी अजितदादांनी सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये 50 कोटी रुपये निधी दिला. त्यापैकी 8 कोटी निधी माझ्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 8 मध्ये काम करण्यासाठी दिला. त्यामधला थोड्या वेळापूर्वीच मी तुम्हाला मांडल्याप्रमाणे पाटबंधारे ऑफिस ते अकुजनगर कुपवाडला जोडणारा 100 फुटी डीपी रोड तो विकसित करण्यासाठी मला 4 कोटी त्यामधून निधी मिळाला. मल्हारराव होळकर चौक श्यामनगर या ठिकाणी चौक विकसित करण्यासाठी 50 लाख रुपये निधी अजितदादांच्या माध्यमातून मिळाला. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक व परिसर विकसित करण्यासाठी 1 कोटी रुपये निधी मिळाला. त्याचबरोबर कुपवाड सिद्धार्थनगर परिसरातील रस्ते गटरीसाठी 50 लाख रुपये निधी देण्यात आला. आनंदनगर परिसरामधील अंतर्गत रस्ते, जिजामाता कॉलनी सत्यसाई नगरमधील अंतर्गत रस्ते, विद्यानगर 6 नंबर गल्लीचा रस्ता हे विकसित करण्यासाठी निधी अजितदादांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मिळाला. आता त्याच कामामध्ये तुळजाईनगर मधले अंतर्गत रस्ते असतील, अष्टविनायक नगर मधील अंतर्गत रस्ते 4-5 गल्ले आहेत,
अमृतनगर मधील रस्ते आहेत, जिजामाता उद्यान, स्वामी समर्थ नगर मधील ही कामं करण्याचा यश आम्ही नगरसेवकाची मुदत संपून 2 वर्ष झाले. पण अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रभाग 8 मधील संपूर्ण परिसरामध्ये प्रत्येक एरियामध्ये थोडा थोडा निधी देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामधून ती विकास कामं, काही कामं चालू आहेत, काही कामं 80, मला वाटते 70-80% पूर्ण होण्याच्या मार्गावरती आहेत. आता थोड्याच दिवसात आम्ही त्या डीपी रोडचं इद्रिसभाई आम्ही सर्वजण मिळून अजितदादा किंवा राज्याच्या आणखी कोण प्रमुख नेते येतात का बघून लोकार्पण करून करणार आहे. त्याचबरोबर लवकर येणाऱ्या काळामध्ये जे गेले 10 वर्षे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचा मी पाठपुरावा करत होतो ते काम पूर्ण झाले राज्याच्या प्रमुख नेत्यांच्या हस्ते. मग त्यामध्ये अजितदादा असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, या कामांचा, या मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा आम्ही लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करतोय. आज आता त्या मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलला जाण्या येण्याकरता लागणारे 7 कोटी चे डीपी रोड आणि परिसरातल्या रस्त्याचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे महापालिकेने सादर केलेले आहेत. आता जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील असतील, आमचे विधान परिषदेचे आमदार इद्रिसभाई नायकुडे आणि सांगलीचे कर्तव्यदक्ष आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या माध्यमातून ती 7 कोटीची रस्त्याची कामं करून त्या विद्यानगर परिसरामधल्या मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचा आणि विद्यानगर, तुळजाईनगर परिसरातल्या भागाचा कायापालट करण्याचा प्रयत्न आमचा एक कार्यकर्ता म्हणून माझा प्रयत्न आहे आणि त्यामध्ये नक्की यश येईल अशी आशा आहे. माने साहेब, जाता जाता एक शेवटचा प्रश्न करतो. तुम्ही 15 वर्ष या भागाचं प्रतिनिधित्व नगरसेवक म्हणून केलेलं आहे, तर आता तुम्ही राज्य उपाध्यक्ष म्हणून पण काम करताय अजितदादा गटातून. तर महानगरपालिकेच्या इलेक्शन पण आता येऊ घातलेले आहेत, तर पुनश्च नगरसेवक होण्याची इच्छा आहे की राज्य लेवलवरती काम करताय? नाही, राज्य लेवल पक्ष संघटनेचं काम करण्याचं माझा मानस आहे आणि अजितदादांची जबाबदारी दिली ते निश्चितपणे मी करणारच. परंतु या जनतेच्या आशीर्वादामुळेच माझी अजितदादांना निवड केली आहे. कारण 15 वर्ष मी लोकप्रतिनिधी, या जनतेनं मला निवडून दिलं म्हणूनच मला अजितदादांनी वरती राज्याच्या संघटनेवरती काम करण्याची संधी दिलेली आहे. मी एक कार्यकर्ता पक्षाचा म्हणून राज्यभर पक्षासाठी, पक्ष वाढवण्यासाठी निश्चितपणे अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार. परंतु माझ्या प्रभागातील नागरिकांची सेवा मी सतत करत राहणार आहे. येणारी निवडणूक सुद्धा मी जनतेच्या आशीर्वादाने लढवणार आहे आणि ज्या काही नवीन प्रश्न प्रभागातले ओपन पीस विकसित करायचे आहेत, आज कुपवा ड्रेनेजमुळे जे रस्त्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत, विस्तारित भागासाठी नवीन एखादं मोठं क्रीडांगण कसं डेव्हलप करता येईल, आता आकुज नगरच्या परिसरामध्ये आम्ही 1 कोटीचं चिल्ड्रन पार्क मंजूर केलंय. आता वर्क ऑर्डर स्टेजला आहे. सत्यम गांधी साहेबांच्या विनंती करून लवकरात लवकर वर्क ऑर्डर करून आकुज नगरला चिल्ड्रन पार्क आम्ही चालू करतोय. विद्यानगर मध्ये परवाच सत्यम गांधी साहेबांनी ओपन पीसला व्हिजिट दिली. 2 नंबर गल्लीमधल्या 38 गुंठ्याचा ओपन पीस आहे. तिथं विद्या गार्डन डेव्हलप करण्याचा आमचा मानस आहे आणि त्याच्या सुद्धा आयुक्त साहेब सत्यम गांधी साहेबांनी होकार दिलाय. आता पहिल्या स्टेजची फाईल 47 लाख रुपयाची मंजुरीला आयुक्त साहेबांच्या टेबलावरती आहे. ते सुद्धा लवकरात लवकर काम मार्गी लागेल अशी आशा आहे. शुक्रवारचा बाजार आहे तो आता पूर्वी एकाच रोडवरती बसत होता, तो आता नवीन केलेला पाटबंधारे ऑफिस ते आकुजनगर बालाजीनगरकडे जाणारा रस्त्यावरती सिंगल लाईन आणि जुना पाटबंधारे ऑफिसकडे येणारा रोड विद्यानगरचा त्याच्यावरती सिंगल लाईन. मग नागरिकांना ट्रॅफिकचा त्रास होणार नाही, व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही आणि येणाऱ्या भाजीपाला नेणाऱ्या नागरिकांना त्याचा कसा जास्तीत जास्त फायदा होईल याचं सुद्धा नियोजन महापालिका प्रशासन आणि तिथले व्यापारी प्रतिनिधींना विश्वासात घेऊन आम्ही लवकरात लवकर करतोय. धन्यवाद. तर मी आज विष्णू माने साहेबांना आज छेडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून काय समस्याच्या बाबतीत प्रश्न केले, त्याचं उत्तर सुद्धा तुम्ही आता या माध्यमातून ऐकताय. मी अशाच पद्धतीनं सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या अनेक माजी नगरसेवकांना असंच छेडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तो तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय. तर माने साहेब, आपण वेळ दिली त्याबद्दल रोज एक नवीन विषयाकडून मी आपला
आभारी आहे आणि तुमच्या भावी राजकीय वाटचालीसाठी माझ्या चॅनलकडून आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. रोज एक नवीन विषयामुळं मला माझ्या प्रभागातील विकास कामं मांडण्यासाठी महापालिकेच्या समोर ज्या काय अडचणी आहेत किंवा महापालिका प्रशासनाकडून आणखी काय अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मला संधी मिळाली. माझ्या मायबाप जनतेच्या आशीर्वादानं जशी 15 वर्षे सेवा करण्याची संधी मिळाली, इथून पुढच्या काळात सुद्धा मायबाप जनतेची सेवा करण्याची संधी रोज एक विषयाच्या माध्यमातून मला मिळावी. आणखी काय प्रश्न राहिले, नजर चुकीनं राहिले असतील तर ते नागरिकांनी मोठ्या दिलाने मला कळवावे. ते प्रश्न सोडवण्यासाठी मी निश्चितपणे कटिबद्ध आहे. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी सेवा करत राहीन, एवढी मी गावी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता, अजितदादांचा एक कार्यकर्ता म्हणून मी नागरिकांना आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.